ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत. ऑपरेशन टायगर संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. मुंबईमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय. सूत्रांची माहिती, ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल. संधीचं सोनं करा, शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची झाली बैठक. आमदार फोडणाऱ्यांना नगरसेवक लपवावे लागतात. शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर संजय राऊत यांचा टोला. नगरसेवक फोडण्यापेक्षा ठाकरे गटाने त्यांचे नगरसेवक शिवसेनेमध्ये विलीन करावेत. शिंदेंचं नेतृत्व मान्य केलं तर बाळासाहेबांचा महापौर बनेल. भाजपा प्रवक्ता अवधूत वाघ यांचा सल्ला. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक. उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेबाबत चर्चा. अंतिम निर्णय फडणवीस आणि शिंदे घेणार. दावोस परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झ्युरिकमध्ये दाखल. स्वित्झर्लंडमध्ये मराठी लोकांकडून फडणवीसांचं जंगी स्वागत. भिवंडीमध्ये भाजपला गड राखण्यात यश. वाजत गाजत भाजप उमेदवारांची विजयी रॅली. कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला. निवडणुकीतील वादातून हल्ला झाल्याची माहिती. अंबादास कांबळे असं जखमी झालेल्या कार्यकर्त्याचं नाव. आमदार रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला. आगामी निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा. जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता. ओबीसी नेते रणांगणात नसल्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी संपली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची अजित पवारांवर टीका. अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे सलग 8व्यांदा विजय. पहिलवान खलीच्या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 12ची निवडणूक होती चर्चेत. पंढरपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू. पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढणार भाजपच्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती. समरजित घाटगे यांनी फेसबुक प्रोफाईलवरून हटवली तुतारी. समरजित घाटगे लवकरच शरद पवार गटाला रामराम करणार. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपात प्रवेश करणार. कोल्हापुरात महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. महायुतीच्या नेत्यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभार. मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला पोलीस कोठडी. भरत भगतवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप. हळदीच्या कार्यक्रमानंतर 40 ते 50 जणांना विषबाधा. कल्याणमधील मोहन प्राईड सोसायटीतला प्रकार. केटरर्स विरोधात अजूनही गुन्हा दाखल नाही. नवी मुंबईमधील 80 वर्षांच्या व्यक्तीला 4,38,00,000चा गंडा. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांच्या आवाजाची नक्कल करून केली फसवणूक. बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गूढ कायम. कारमध्ये मडक्यात कोळसा आढळला. सचिन जाधवर यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू. कायद्याचे रक्षकच मोडतायत वाहतुकीचे नियम. भिवंडीत पोलिसांनी चुकीच्या दिशेनं नेलं वाहन. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा प्रताप. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 2 दिवस अवजड वाहनांना बंदी. गुजरातकडून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश नसणार. आसोला आथली मार्गावर बिबट्याचा वावर. प्रवाशांसह शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. वन विभागानं बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी. खासगी साखर कारखान्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक. नेवासातील विजय शिवतारेंच्या कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. वजन काट्यात तफावत असल्याचा संघटनेचा आरोप. मनमाडला कांद्याच्या दरात घसरण. व्यापाऱ्यांकडून सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक. छोट्या कांद्याला 700 ते 800 रुपयांचा दर मिळाल्यामुळे शेतकरी चिंतेत.